त्यावेळेसही हा प्रकार झाला। त्यावेळेस ते बदमाश काही लोक होती ते आयडेंटिफाई झाली नव्हती। यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला। त्या ट्रॅप मध्ये ही बदमाश लोक सापडलेली आहे। वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं, पार्टीशी बेईमानी केली, पार्टीशी गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल। आताच हायकमांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केलेला। आपल्याला मी काय बोललो, मी काय बोललो मी तुम्हाला सांगितलं। अंडोरे साहेबांच्या निवडणुकीमध्ये जे कोणी बदमाश होते, ज्यांनी त्यावेळेसही विश्वासघात केला, त्यांना आम्ही या निवडणुकीमध्ये ट्रॅप लावलेला होता। मी कुठे नाकारत नाही। आणि जे कोणी बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅप मध्ये आलेत आणि म्हणून अशा विश्वासघाती आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढण्यात येईल। काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अशी कारवाई केली जाईल की दुसऱ्यांदा कोणी हिम्मत करणार नाही। आपल्याला ते सगळी मी सांगितलं आम्हाला। अरे बाबा आपल्याला लक्षात असेल की काही नेते सोडून आमच्या पक्षातून गेले, त्यांच्याबरोबर काही आमदार होतेच, ती पण नावं आहेतच तुमच्या समोर, काही लोक आहेत। आणि म्हणून हे सगळं हायकमांडशी चर्चा केल्यानंतर ताबडतोबीनं आता काही कमिटी येणार नाही, तुमच्या माहितीसाठी आता कुठली कमिटी येणार नाही। आणि हायकमांडचा आम्हाला आदेश आला की तातडीनं आपल्याला ती नावं पण कळतील।